तुमच्याबद्दल व्यवस्थेला मिळतात, त्याचबरोबर पोलीस खात्याच्या पोलिसांना देखील मिळतात आणि त्या मिळालेल्या नव्हत्या असं स्पष्टीकरण पोलीस खात्याकडनं आणि महानगरपालिकेचे PRO हे आपल्याला देत आहेत आणि त्या पद्धतीने ते 10-15 मिनिटं आधी नंतर जे काही तुमच्याबरोबर ते संवाद साधायला आले, पण त्या 15 मिनिटात जो काही गोंधळ झाला तो काही शोभनीय नव्हता. हो बरोबर आहे, मी मान्य करते की पण ती 15 मिनिटाकरता झालेली मिसअंडरस्टँडिंग आहे ही अतिशय चुकीची होती. ज्या काही निवडणुका होतात आपण याआधी देखील निवडणुका महानगरपालिकेत घेतल्या आहेत आणि तिथे आपण पासेस दिले आहेत. जी युट्यूबर्स किंवा बाकीची डिजिटल मीडियाची संख्या आहे ती वाढली आणि आपला जो सभागृह आहे स्थायी समितीचा त्याच्यात किती जण मावू शकतात ह्याचा विषय झाला, पण तरी सुद्धा मिनिमम जे काही डिजिटल किंवा आपले मीडिया आहे जी एकदम ठरलेली आहे, प्रमुख आहे, रिजनल आहे, त्यांना तरी पासेस देण्यात आले पाहिजे होते आणि तो सर्वस्वी अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांचा होता. तिथे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग किंवा तिथून मेसेजिंग आणि सूचना मिळाल्या नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. मॅडम यापुढे अशी होणे अशी त्यांची विनंती ज्यांच्यामुळे नेग्लिजन्स झालेले आहे मला असं वाटतं मी आपल्या कलेक्टर साहेब त्यांच्या ज्या PRO आहेत प्लस मी पोलीस प्रशासनावर हा कम्युनिकेशन गॅप आहे बिटवीन द PRO ऑफ कलेक्टर साहेबांचा आणि महानगरपालिकेचा आणि याच्यामध्ये कम्युनिकेशन पुढे आपण कुठलीही तफावत होणार नाही असं 100% प्रयत्न. पास दिले जातात, यावेळेस पास दिले गेले नाही त्याचा अर्थ प्रवेश द्यायचा नाही हे पूर्वनियोजित होतं. नाही असं काही नव्हतं. पासेस देण्याचं मी जेव्हा PROंना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की संख्या जी होती ती जास्त होती, मग काहींना पासेस दिले आणि काहींना नाही दिले, यापेक्षा सगळ्यांना प्रवेश द्यावा असं ठरलेलं होतं. पण पीठासीन अधिकारी काही कारणास्तव उशिरा आल्याने आणि आपण लवकर होतो त्यामुळे सगळे आतमध्ये जाण्यास विनंती करत होते किंवा सगळ्यांना अलाउड देखील होतं, पण जोपर्यंत पीठासीन अधिकाऱ्यांचे आदेश आपल्या पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेच्या सिक्युरिटीला मिळत नाही तोपर्यंत तेही हातबल. मॅडम याच्यामध्ये जात असताना प्रशासनाला माहित आहे कोणाला पास द्यायचे कोणाला द्यायचे नाही, तुला माहिती कार्यालयाकडे पण यादी आहे कोणाला पास द्यायचे आणि कोणाला द्यायचे. इथे युट्यूबवरचं मंजुरी थोडं मागे यादी आहे. जे काही स्थानिक रिजनल चॅनल्स आहेत त्यांना तर दिलेच गेले पाहिजे असं ठाम मत माझं देखील आहे. जे काही स्पष्टीकरण त्यांनी मला दिले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मॅडम याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की त्यांची परवानगी नव्हती, ते आलेले नव्हते, मात्र ज्या वेळेला पत्रकार जात होते त्यावेळेला परवानगी नाहीच असं म्हणून सांगण्यात आलं. त्यांनी त्यावेळेला सांगितलं असतं की विचारून सांगतो तर हा प्रॉब्लेम निर्माण झाला नसता. त्यांचं देखील ट्रेनिंग झालं पाहिजे या विषयामध्ये असं माझं मत आहे आता, कारण प्रत्येकाला वागावं कसं असं सांगण्याची गरज झाली आहे. ट्रेनिंगसाठी परत स्टँडिंग याच्यावर घेऊन टाकू ना, सभापती बाहेर घेऊन टाकू आजच्या निवडणुकीवर मध्ये काय झालं ते कळालं नाही आम्हाला, तुम्ही सांगा. काही बंद दारात झालेल्या निवडणुकीत काय घडलं? खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं. ही शोकांतिका आहे की आपल्या डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला चौथा स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात, पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र सानप हे निवडून आलेले आहेत, पण ते बिनविरोध निवडून आले कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात आला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, त्यांची समजूत कशी घालण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी
खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता. बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही. पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपाकडे जास्त होतीच आधीपासून आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं